हॅलो एव्हरीवन. आज सिल्क बघितलं होतं आपण. आता बघू की ते फ्रॉम कुकून टू सिल्क बघू. द सिल्क फॅब्रिक सोल्ड इन द मार्केट इज मोस्टली मेड फ्रॉम द सिल्क. जे सिल्क फॅब्रिक जे मार्केटमध्ये मिळतात आपल्याला ते मोस्टली सिल्कपासूनच बनलेले राहते. ऑब्टेन फ्रॉम द कल्टिवेटेड कॅटरपिलर ऑफ सिल्कवर्म. मग जशी कल्टिवेटेड म्हणजे त्या मॉथचं कल्टिवेट करतात, म्हणजे त्याला जास्तीत जास्त प्रमाणात त्याचं प्रोडक्शन करतात, तशी त्याची शेती असते. सेरिकल्चरची पण काय असते, शेती असते. जसं मेंढी पालन असते, कुक्कुट पालन असते, तशा टाईप सिल्क सेरिकल्चर राहते. तसं एरी अँड मुगा आर वाईल्ड सिल्कवर्म. त्याच्यावर एक ब्ल्यू कलरमध्ये दिलेला आहे, ते बघू पहिले. तसर इरी अँड मुगा आर वाईल्ड सिल्कवर्म. तसर इरी आणि मुगा हे वाईल्ड सिल्कवर्म आहे. तसर सिल्कवर्म मेनली फीड ऑन ल्यूज. तसर सिल्कवर्म जे राहतात ते फक्त ल्यूजवरच जगतात. ऑफ अर्जुन ट्रीज एक नावाचं असते, ते त्याच्यावरच जगतात अँड प्रोड्यूस तसर सिल्क, आणि तसर सिल्क प्रोड्यूस करतात. इरी सिल्कवर्म फीड ऑन कॅस्टर ल्यूज. आणि इरी सिल्कवर्म जे राहतं तो फक्त म्हणजे याच्यामध्ये प्रकार आहे वेगवेगळे. जसं मुगा आहे, तसं इरी आहे, हे सिल्कचे प्रकार आहे, म्हणजे सिल्कवर्मचे प्रकार आहे. तसं सिल्कवर्म मेनली हे जे इरी सिल्कवर्म फीड ऑन कॅस्टर ल्यू, आणि इरी सिल्कवर्म जे असतात ते फक्त काय राहतात, कॅस्टर ल्यूज खातात. टू प्रोड्यूस ब्रिक रेड कलर. आणि कोणता कलर तयार करते, ब्रिक रेड कलर इरी सिल्क तयार करते. मुगा सिल्कवर्म फाउंड ओनली इन आसाम. आणि मुगा सिल्कवर्म जे असते ते फक्त कुठे सापडते, आसाममध्ये. फीड ऑन द ल्यूज ऑफ सॉम ट्रीज अँड प्रोड्यूस लस्टरस गोल्डन येलो मुगा सिल्क. फीड ऑन द ल्यूज ऑफ सॉम ट्रीज, आणि सॉम ट्रीज खातात अँड प्रोड्यूस लस्टरस गोल्डन येलो मुगा सिल्क. आणि काय, लस्टरस गोल्डन येलो मुगा सिल्क तो खातो. फ्रॉम कुकून टू सिल्क. मग आता कुकूनपासून सिल्क कसं तयार होतो. द सिल्क फॅब्रिक सोल्ड इन द मार्केट इज मोस्टली मेड फ्रॉम द सिल्क फायबर ऑब्टेन फ्रॉम द कल्टिवेटेड कॅटरपिलर ऑफ सिल्कवर्म. रिअरिंग सिल्कवर्म. अ फिमेल सिल्क मॉथ लेस 100 ऑफ एग. आता फिमेल सिल्क मॉथ काय करते, 100 म्हणजे 1000 म्हणजे 100 एग्स देते. फार्मर हू रिअर सिल्कवर्म कीप द एग्ज इन अ क्लीन प्लेस. मग फार्मर काय करतो, ते रिअर सिल्कवर्म जे असतात, म्हणजे जे चांगले एग्ज जे असतात ते कुठे ठेवतो, तो एका क्लीन प्लेसमध्ये, म्हणजे चांगल्या प्लेसमध्ये ठेवतो. अंडर सुटेबल वार्म कंडिशन, जिथे व्यवस्थित हवामान आहे, व्यवस्थित वातावरण आहे, अशा ठिकाणी तो त्याला ठेवतो. सो दॅट द एग्ज हॅच सक्सेसफुली. त्याच्यामुळे एग्ज काय होतात, इझिली हॅच होतात, सक्सेसफुली फुटतात. व्हेन द कॅटरपिलर इमर्ज. जेव्हा कॅटरपिलर त्याच्यातनं बाहेर निघते, दे आर फेड टेंडर स्टेडेड मलबेरी ल्यूज. मग त्याला कुठे ठेवतात, मलबेरी ल्यूजच्या पानांवर त्याला ठेवतात. अप टू 5 टाइम्स इन अ डे. म्हणजे एका दिवसातून 5 टाइम ते काय करतात, त्या मलबेरी ल्यूजवर त्यांना ठेवतात. द कॅटरपिलर इट डे अँड नाईट अँड ग्रो इन साईज. मग कॅटरपिलर रात्री खाते आणि संध्याकाळी खाते ते मलबेरीचे ल्यूज, अँड स्वतःची साईज काय करतात, ते वाढवतात. वेन द कॅटरपिलर स्टॉप इटिंग. मग जेव्हा कॅटरपिलर अन्न खाणं थांबवते, म्हणजे तिची जी प्युपा स्टेज असते, ॲट द एंड ऑफ द ग्रोथ स्टेज नंतर फार्मर्स नो दॅट दे आर रेडी टू स्पिन देअर कुकून. मग फार्मरला माहीत पडते की आता हिने स्वतःचं अन्न खाणं थांबवलेलं आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे हिचा प्युपल स्टेज सुरू झाली आहे, आणि ती कुकून आता तयार करणार आहे. द कॅटरपिलर आर देन प्लेस्ड विथ रेक्टँग्युलर फ्रेम. मग त्या कॅटरपिलरला काय करतात, ते एका रेक्टँग्युलर फ्रेममध्ये ठेवतात. म्हणजे असं एक आडवा म्हणजे असा रेक्टँग्युलर शेपमध्ये एक त्यांचा असा डब्बा असतो, असा त्या फ्रेममध्ये त्यांना ठेवून देतात. फ्रेम वेअर दे फॉर्म कुकून. आणि तिथे ते काय, कुकून्स तयार करतात. ओके, दाखवलेलं आहे तुम्हाला फोटोमध्ये, ठीक आहे. देन प्रोसेसिंग सिल्क. द कुकून आर क्लोजली ऑब्झर्व. मग कुकूनला तुम्ही ऑब्झर्व बिफोर द मॉथ्स इमर्ज. जेव्हा ती मॉथ्स त्याच्यातून बाहेर येते, कुकून्स आर पुट इन बॉइलिंग वॉटर. मग कुकून्सला काय करतात, बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवतात, म्हणजे गरम पाण्यात ठेवतात. लिव्हिंग द कुकून्स इंटॅक्ट. द बॉइल्ड कुकून आर स्टोअर्ड बाय साईज. मग ते बॉइल्ड जे कुकून केलं आहे ते काय, साईज, कलर अँड टेक्स्चर अँड आर सोक्ड इन वार्म वॉटर टू सेपरेट द सिल्क फायबर.
मग त्याचा साईज, कलर आणि टेक्स्चर पूर्ण म्हणजे बदलून जातो वार्म वॉटरमध्ये टू सेपरेट द सिल्क फायबर, आणि त्याच्यातून सिल्क फायबर काय तो बाहेर येतो. द फायबर ऑफ अ सिंगल कुकून इज टू फाईन, मग जे सिंगल म्हणजे द फायबर ऑफ अ सिंगल कुकून, जो सिंगल कुकूनचा जो फायबर असतो इज टू फाईन, तो खूप फाईन असतो, म्हणजे टू हँडल म्हणजे खूप इझिली आपण त्याला हाताळू शकतो. सो अप टू 10 कुकून आर बाउंड टुगेदर, आणि त्याला काय असतात 10 कुकून एकमेकांना ते गुंडाळलेले असतात ऑन टू अ रिअल बाय हँड. द रॉ सिल्क थ्रेड्स अंडरगो सिरीज ऑफ प्रोसेस लाईक रोलिंग. त्याच्यानंतर काय करतात, त्याला रॉ थ्रेडला अंडरगो सिरीज ऑफ प्रोसेस लाईक रोलिंग, मग त्याला रोलिंग करतात म्हणजे त्याला पिळतात, नंतर रॅपिंग अँड ट्विस्टिंग, आणि मग त्या म्हणजे त्याला ते फोटोमध्ये दाखवलं आहे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये, अँड ट्विस्टिंग बिफोर बिंग वोवन इंटू अ फॅब्रिक ऑन अ लूम. कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिल्क. आता सिल्कचं कॅरेक्टरिस्टिक काय, सिल्क इज अ एक्स्ट्रीमली इलास्टिक. सिल्क हे खूप इलास्टिक असतं. इज द स्मूथेस्ट अँड फायनेस्ट ऑफ ऑल फायबर. ते बाकीच्या फायबरपेक्षा खूप स्मूथ असते आणि फाईन असते, म्हणजे खूप इझिली आपण त्याला हँडल करू शकतो आणि आपल्या हातून हे घसरते ती लवकर. इट कॅन बी डाय इझिली, आणि ते इझिली कलर होतात. अँड टेक्स द हायेस्ट लस्टर, आणि खूप जास्त चमक असते त्याला. सिल्क इज द स्ट्रॉंगेस्ट नॅचरल फायबर. सिल्क ही खूप स्ट्रॉंगेस्ट नॅचरल फायबर आहे, अँड कॅन बी स्ट्रेच टू ऑलमोस्ट 25% ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. खूप नॅचरल फायबर आहे ती, अँड कॅन बी स्ट्रेच, आणि इझिली स्ट्रेच होते टू ऑलमोस्ट 25% ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. त्याच्या 25% त्याच्या लेंथपेक्षा ती इझिली काय होते, स्ट्रेच होते. ओके, नेक्स्ट इथे हा आपला चॅप्टर संपलेला आहे. याचं एक्झरसाईज मी तुम्हाला पाठवणार आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.